Bala and Lalchand Tare. The recognized opener of Mayuresh Sports, Sanjay Matre Fam team. And day after tomorrow, the mega finale of Aditya Thakre Chashak and the MLA trophy will be begin at Bhadur Chhatrapati Cricket Ground. So back to cricket now, two openers on the ground. Thanks to Viren, thanks to Papaya Bhoir, thanks to Rajesh Shetty and Tirupati and Prashant. They telecast on SMP channel and Dane channel and Triple S. Thanks to Ravi Gulvi for YouTube and a wonderful telecast. Two openers on the ground, Bala and Lalchand Tare. Is going to be Naneshwar open the bowling attack. Next match Mahendra versus Sara Indians, and the last match evening, last match later in the night between winner of this game and a winner of next game. Danesh Kukse qualify for the semi-final. This time try to hook. Over the stumps well collected by wicketkeeper and there will be no runs. Naneshwar dropping shot and batsman looking for a wicket stop. Played earlier, ball is coming little bit late from the surface. Here goes Naneshwar. Above this time, leaving edge could be caught. Soft dismissal, Bala on his way. Priceless wicket claimed by Naneshwar. Off the mark with single, one for the loss of one wicket, Mayuresh Sports. हरीश पाटील याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. जाणतारचा ग्रुप खास करून प्रमोद तरे खारबाव यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. Yes, very strict umpire Faiz Rais signaling the mid off is behind the bowler arms. Short try to cut, first bounce to wicket keeper, no runs. Try to cut this ball, one for the loss of one wicket. एक बाद एक अशी फलंदाजीमध्ये सुरुवात. This time appeal for LBW, they threw for one, ball is travelling to Gali. Leg by signal, the impact is outside the off stump. One more to total now, two for the loss of one wicket. This is the very slow start from Mayuresh Sports. Excellent bowling from Naneshwari, ball bang on target. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते. ज्ञानेश्वर याची कुठल्या प्रकारची संधी देत नाही मोठा फटका खेळण्याची. This time once more batsman in trouble.
Bowling has been outstanding, and I think this is the outstanding overturn from Naneshwari, given away only 2 runs and claim 1 wicket. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी बघायला मिळते ज्ञानेश्वर याची. एक फलंदाजी बाद केलेला आहे, एक विकेट प्राप्त केलेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये जे धावा दिलेल्या आहेत त्या फक्त 2. यस, 1 ओवर की समाप्ति, 2 रन. बहुत ही कंजूस भरी गेंदबाजी नैनेश्वर की. महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन और सहारा इंडियंस के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए आना है. महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन और सहारा इंडियंस के कैप्टन, सागर पटारे, अमर पटारे और आतिश पटारे ने इस वक्त आदित्य ठाकरे चषक को ऑल द बेस्ट कहा है. लगान फैम टीम गेंदबाजी कर रहे हैं केतन गरत. ये तो ट्रम्प कार्ड खिलाड़ी हैं और 10 ऑलराउंडर में इनका शुमार होता है जो इस सीजन में सिटी क्रिकेट में अच्छे फॉर्म में चल रहे हैं. पहली गेंद, लंबा स्ट्रोक लगाने की कोशिश और कामयाब भी हुए. वंडरफुल शॉट जगदीश नाइक का, 6 रन. मेरे रश के कमल तूने पहुंचा 8 पर. मराठी ग्रुप दापोडे ने कमेंट्री पैनल को हार्दिक शुभकामनाएं दी है. कट किया इस मर्तबा, गैप में गेंद जा रही है, 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं, नहीं रोक पाए. गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन. शॉट रूम दिया था अपने आप को, बहुत खूबसूरत कट शॉट, प्लेसमेंट गजब की. 2 खिलाड़ी पीछा कर रहे थे लेकिन गेंद तेज आउटफील्ड पे सरकती हुई, 4 रन. जगदीश नाइक अब अपने बाजुओं को खोलते हुए, कैप्टन टेकन रिस्पॉन्सिबिलिटी ऑन हिज शोल्डर. पहिल्या षटकात थोडासा धावा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. ह्या षटकात मात्र संघाचा कर्णधार जगदीश नाईक यांनी फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे. केतन इस मर्तबा कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, 4 रन. कोशिश वहां पे जरूर की थी एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने, लेकिन गेंद गोली की रफ्तार में, 4 रन. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. सर जाजिबुल नजर स्ट्रोक, इस तरह के शॉट नजरों में जज्ब हो जाते हैं. ये देखिए गेंद की पिच तक आए थे, निकल के मारा था गेंद को, बहुत खूबसूरत टाइमिंग, 4 रन. अति सुंदर फटका, थोडासा फ्रंट फुट लागला होता, पुढे होता, स्टेप आउट झाला होता. ट्रम्प अप आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून फटका मारला होता, 4 धावांसाठी चौकार. केतन गरत सबसे मजबूत कड़ी पे वार कर रहे हैं जगदीश नाइक. इस मर्तबा स्वीप कर दिया है, रन जरूर पूरा हुआ है. 1 रन से स्कोर अब तेजी से बढ़ता हुआ मयूरेश का 17 रन. जगदीश नाइक का भी बहुत क्रिकेट बाकी है, जिस तरह इस सीजन में उन्होंने क्रिकेट खेला है. गजब की बल्लेबाजी कर रहे हैं. सहारा इंडियंस के कैप्टन और महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन केतन, लालचंद को ड्राइव किया गेंद को एक्स्ट्रा कवर में, स्ट्रोक के साथ सीरा छोड़ते हुए 1 रन पूरा. 18 पे पहुंचा स्कोर 1 विकेट गंवाने के बाद. दूसरे ओवर का खेल चल रहा है.
केतन महंगे साबित हो रहे हैं। हालांकि इस सीजन में सबसे ज्यादा फॉर्म में चल रहे हैं भिवंडी टाइगर्स के लिए, पिछले मैच के मैन ऑफ द मैच भी रहे थे। कदमों का इस्तेमाल, फिर से निकल के मारा, लेकिन मिड ऑफ के खिलाड़ी ने गेंद को रोक लिया। 1 रन, बहुत महंगा ओवर खत्म हुआ। 17 रन दिए केतन ने और कुल 2 ओवर की समाप्ति पे 19 बने। अगली 2 ओवर में क्या होता है ये आइए 3 ओवर में क्या होता है ये आइए सुनते। बहुत ही मशहूर कमेंटेटर, साथ ही साथ 3 in 1 कव्वाल भी हैं, हर तरह के हल्दी के प्रोग्राम करते हैं, मोहन भैर। हेलो हेलो, धन्यवाद सिद्दीक जी। दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती 19. एक उत्तम सुरुवात आपण पाहतो, उत्तम फाउंडेशन, उत्तम पायाभरणी। 1 बाद 19. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे, सुरुवात आहे आणि भिवंडी टायगर या संघाचा तिसरा गोलंदाज बघूया कोण। तिसऱ्या षटकाला प्रारंभ, विश्वास, रट्टा मोरचा मारा, सामोर जातोय जगदीश। सुंदर पेक, अतिशय प्रतिम चेंडू आपण पाहिला, थोडासा अनपेक्षित बाउन्स झालेला चेंडू, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर। तिसरा षटक प्रगती पथावर, उत्तम चेंडूची फेक झाली होती, थोडासा बाउन्स झाला होता चेंडू। मोहन भोईर पहिल्या सामन्यामध्ये विश्वास खेळलेला नव्हता संघामधून, यावेळेला मात्र विश्वासचा समावेश केल्यामुळे संघाला एक बळकटी आलेली आहे, संघ मजबूत झालेला आहे। या ठिकाणी मात्र चेंडूवर मिस्तानी स्ट्रोक आपण पाहतोय, चेंडू हवेमध्ये शतरक्षकाली वाढ, कॅच उत्तम झेल कलेक्ट केला जातोय। थोडासा अकोट टप्प्याचा चेंडू आपण पाहिला, चेंडूला मूल केलं होतं, बॅकवर्ड शॉर्टलेगला जाणार चेंडू उत्तमरित्या कलेक्ट केला जातो आणि फलंदाज आघाडीचा बाद होतोय। जगदीश दुसरा फलंदाज बाद होतोय मयूर एंटरप्राइज या संघाचा। जगदीश बाद झाल्यानंतर नेक्स्ट फलंदाज सागर। धावसंख्या अजूनही स्थिर आहे, धावसंख्येत 19. तिसरे षटक प्रगतीवर, पुन्हा एकदा विश्वास, थोडस चेंडूला अप्पर कट केलं होतं। विश्वासनी गोलंदाजी करताना दिसतोय। धावसंख्या 20. चेंडूला शॉर्ट अँड पुल केलं, चेंडू नो मॅन्स लँड वर चेंडू आहे, मिडॉनला जाणार चेंडू पहिल्या बाउन्सवर कलेक्ट केला जातो, मात्र 2 धावा घेण्याची संधी आहे, 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 22. तिसरं षटक प्रगती पथावर आहे, 2 बाद 22. बराच वेळ चेंडू हवेत होता, पूल केला होता, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नव्हता। डीप मधून क्षेत्ररक्षक आला होता, त्याने मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केलेला नव्हता। एका टप्प्याने चेंडू अडवल्यानंतर 2 धावा मात्र पूर्ण झाल्या। स्पर्धेसाठी जागृत मराठा राहणार या संघाचे नामांकित खेळाडू 40+ जयचंदजी पाटील, जयचंद पाटील यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षा होतो। धन्यवाद जयचंदजी पाटील, आपलं मनापासून कौतुक असेल। त्यानंतर ताळावून राजेश पाटील या स्पर्धेला शुभेच्छा पाठवतात, राजेश पाटील। या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा प्रहार आहे, चेंडू शॉर्ट स्क्वेअर लिखला जातो, 1 धाव अर्जित करण्याची संधी।
एक धावणी संघाची धावसंख्या 23. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. धावसंख्या ती 2/23. दो विकेटों में बड़ा कड़ा संघर्ष देखते हम. विश्वास चेंडू थर्डमॅनला जातोय. चेंडूला पोल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटची कडी घेऊन शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय. 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केले जाते. एका चांगल्या षटकाची सांगता होते. आपण पाहतो उत्तम षटक हाताळलं होते या ठिकाणी विश्वासाने. फक्त आणि फक्त 5 धावा फक्त अर्जित झाले मित्र आणि 1 गडी बाद करण्याची किमी आपण पाहिली. गोलंदाज विश्वास याच्या गोलंदाज अतिशय उत्तम गोलंदाज प्रतिशत. 3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 24. एक 8च्या सरासरी या ठिकाणी धावा जमा झालेल्या आहेत. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये स्लॉगरमध्ये एक हाणामारीला खेळ आरंभ करावा लागेल. जर मोठं आव्हान द्यायचं असेल तर उर्वरित 12 चेंडूमध्ये थोडंसं अटॅक क्रिकेट, थोडंसं अग्रेसिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. साजेशी कामगिरी आतापर्यंत मात्र 3 षटकांचा आपण खेळ पाहतोय. साजेशी कामगिरी निश्चित झालेली नाही. 8च्या सरासरी या ठिकाणी धावा जमा झाले त्या फक्त आणि फक्त 24. दैनिक स्वराज्य तोरण किशोर पाटील यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेला. धन्यवाद किशोर पाटील. चौथ्या षटकाला प्रारंभ आहे. सुरुवात आहे. गोलंदाज केतन. वैयक्तिक दुसरं, सांघिक चौथं. चेंडूवर मोठा प्रहार करण्यानंतर चेंडू आणि बॅटमध्ये हवं तसं संपर्क होत नाहीये. चेंडू बॅटची कडी घेऊन थर्डमॅनला जातोय. शॉर्ट गलीला चेंडू जाणारा उत्तमरित्या कलेक्ट केला जातो. 1 धाव अर्जित करण्याची संधी. धावसंख्या 1 धावेने पुढे सरते. धावसंख्या होती ती 25. चौथ्या षटकाला प्रारंभ आहे. हे मान्यवर कक्ष आपण पाहू शकता. ओंकार युवा सेवा सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी यांना आपण बघितलं. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि लेग बायचा आहे पंचांचं. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या झाली 26. महेंद्र स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि सहारा इंडियन संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण सज्ज राहायचं आहे. केतन घरत यावेळेला मात्र थोडंसं बॉडी लँग्वेजला बघितलं होतं. थोडासा फ्रंट फुटला आहे तर स्टेप आउट होतोय. हे बघितल्यानंतर त्या अनुसरून चेंडू हाताळलेला होता. निर्धाव चरपा चेंडूची समाप्ती. पहिलं षटक केतनने जे टाकलं होतं थोडंसं महागडं ठरलं होतं. 17 धावा दिल्या होत्या. या षटकात मात्र एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अचूक टप्पा, लाईन लेन आणि चेंडूचा वेग या गोष्टी बघायला मिळतात. केतन घरात याला वत्ता फटका खेळलेला आहे. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वापर हमारे सिद्दीक के गेंद को बाबे सर कलेक्ट करते, लेकिन वहां पर गेंद पर कोई भी कैच अगर होता तो सिद्दीक को 500 रुपये का इनाम जरूर मिळता. कित्येक वेळा असं होतं की लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ ज्या सीमारेखा असतात त्या ठिकाणी संघातील उंच खेळाडू तैनात ठेवले जातात. केतन स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील केला ते पायचीच. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याचबरोबर फलंदाज आव्हान. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे दुसरी धाव घेताना या ठिकाणी
आणि मात्र दुसरी धाव फलंदाज घेऊ शकले नाहीये. तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र आहे 31. चौथा षटक प्रगतीपथ धावसंख्या होती ती 31. नेक्स्ट फलंदाज जयदास. चौथ्या षटकाला प्रारंभ आहे मित्रो. 3-31. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं गोलंदाजी दौरा सांभाळतो केतन. बेलेच्या संदर्भात दोन्ही संघ आम्हाला थोडस सहकार्य करा. केतन स्लो वन डेरिव्हिटी चेंडू ऑन द ऑफ खेळून काढले. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. 2 धावा करण्याची संधी आहे. 2 धावणी संघाची धावसंख्या मित्र 2 धावणी पुढे धावसंख्या होती ती 33. 3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 33. अंतिम षटक प्रगतीपथावर शेवटचं या डावाचं या पारीचं इनिंगचं. 4 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 33. अजून एक चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही. मात्र एक आहे अंतिम जे षटक आहे मोहन भोईर. या षटकामध्ये जर 14 किंवा 15 धावा पटकावल्या तर मात्र एक चांगली धावसंख्या उभी राहू शकते. महेंद्र स्पोर्ट्स भादोड संघाचा कर्णधार आणि सहारा इंडियन सरोलीपाड्या संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रेक्षकांना मित्र एक सुवर्ण संधीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहता दिव्य अमृत वॉटर ड्रिंकची प्रोपायटर आणि ओमकार युवा स्वस्ताची विद्यमान कार्याध्यक्ष यांच्याकडनं आज एक सुवर्ण संधी आहे. किती दिवसापासून पाहतोय 500 रुपयाचे एक रोख पारितोषिक दिले जाणारे. मात्र झेल कलेक्ट करायचं सीमारेषेच्या बाहेर कृपया आत करू नका. तर आम्हाला घरात जायला लागेल. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केले जात आहे. डॉक्टर बॉलरचा मारा होता आपल्या फळातून चेंडूला कलेक्ट करताना चेंडू मिडॉनला जातोय. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी 1 धावा या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केले जातात. धावसंख्या होती ती 35. गोलंदाजी करण्यासाठी मयूर गोलंदाजी करते. अंतिम षटक सन्नाफ विलासार. एक युवा गोलंदाज आहे मयूर. मयूर सुरेख चेंडू आपण पाहतो ब्लॉक हाऊस चेंडू तितक्या सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. चेंडू मिडविकेट रिझन मध्ये रवाना झाला. उत्तम क्षेत्ररक्षण उत्तम फेक होते. मात्र एकदा अर्जित करण्याची पुन्हा एकदा संधी. एकदा संघात धावसंख्या 36. 36 लॉस ऑफ 3 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचं षटक प्रगतीपथावर धावसंख्या ती 36. सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू ब्लँड स्विंग डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न अंदाज खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या असतील. अंतिम षटक प्रगती पथावर अतिशय उत्तम गोलंदाज प्रात्यक्षिक आपण मयूर द्वारा पाहतोय. आतापर्यंत थोडस धावांना ब्रेक लागले. एक उत्तम गोलंदाजी मयूर द्वारा. या ठिकाणी स्लो वन डेरिव्हिटी लो फुटा चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक काही मात्र खराब क्षेत्ररक्षण चेंडू 1 बाउन्स पाहिला. तुषार शेळके मला वाटतं एक क्षेत्ररक्षण करतो. पाहू शकता आपण फुलटा चेंडू होता. तुषार शेळके त्या ठिकाणी उभा होता. मला वाटतं सोपा झेल अवघड केलेला आहे. थोडा पुढे जजमेंट झालेलं नाहीये आणि चेंडू एका टप्प्यानं वाईड ऑफ लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 6 धावांसाठी षटकार चौकार. आणि या चौकारानं संघात धावसंख्या 4 धावाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 40. कदाचित हा चौकार निर्णय ठरू शकतो. कारण खरं तर सोपा झेल होता.
अंतिम षटक प्रगती पथावर आहे. संघाची धावसंख्या ती 40. 3 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हरचा मारा. या ठिकाणी चेंडूला फोर्स केलंय. चेंडू लॉंगॉनला येतोय. उत्तम क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी एक धाव दुसऱ्या धावेचा आगास केला जात नाहीये. कॉलिंग दिलं जातं. एकच धावेवर समाधान. मित्र धाव घेताना कॉलिंग फार महत्वाचं असतं. एस्टोबेट या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात. एकच धावसंख्या होती ती 41. मला वाटतं अंतिम चेंडूची फेक बाकी असावी. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडू वाडिश लॉंगॉनला येतोय. एक धाव आणि 2 धावा अर्जित करण्याची संधी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 43 आणि विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य. मित्र प्रतिषटकात आपण जर विचार केला तर एक जवळजवळ आपण जर विचार केला प्रतिषटक 8 ते 9 धावांची आवश्यकता आहे. यानंतर टॉस होणार आहे. मी आपणास घेऊन जातोय टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक सुभाष धुमाल सज्ज आहेत. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. मंचावर विराजमान सन्मान्य देवानंद पाटील साहेबांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आमचे सन्मान्य देवानंद पाटील साहेब हे आमचे सन्मान्य दीना पाटील साहेब यांचे बंधू आहेत. सन्मान्य देवानंद पाटील यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघादरम्यान नाणेफेक केली जाणार आहे. सहारा इंडियन्स सरवलीपाडा विरुद्ध महिंद्रा स्पोर्ट्स भादोड या 2 संघादरम्यान नाणेफेक केली जात आहे. तर नाणेफेक केली जाते. नाणेफेक जिंकलेले आहे महिंद्रा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार पप्या खारिक याने. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देताना देवेन खारिक उर्फ पापे आपण नाणेफेक जिंकलेले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? फलंदाजी करणार. प्रथम फलंदाजी करताना समोरील संघ एक चांगला छुपा रुस्तम संघ आहे. ज्या संघाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन यंदाच्या हंगामामध्ये केलेलं आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये ज्यामध्ये पहिली 2 षटके मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असणार आहे. किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? मी 45 ते 50 धावाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. 45 ते 50 धावापर्यंत मजल मारण्यासाठी तुझ्यासह असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? बिलाल आहे आणि आकाश आहे, आजी सचिन आहे. निश्चितच 26 मार्च पासून क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संघ पाहायला मिळणार आहे. निश्चितच 5वं वर्ष असणार आहे. मात्र हे जे आयोजन केलेले आहे सन्मान्य आदित्य ठाकरे चषक 2017चं ज्याला सिद्दीक बाबे सरांनी मिळून टायटल दिले आहे क्रिकेट एक्स्ट्राऑर्डिनरी रेस्पेक्ट आदित्य ठाकरे कप 2017. काय वाटतंय अजूनशी? सुंदर आयोजन आहे. नक्कीच तर इथं मैदान तर नसेलच. पहिला मला तरी वाटते मैदान नसेल. डोंगर भागाला मैदान बनवलेलं आहे. अतिशय चांगलं आयोजन आहे. तर एक रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण यंदाच्या हंगामाचा विचार केला तर अब की बार सिटी क्रिकेट में महिंद्रा स्पोर्ट्स की सरकार चल रही. लौकिकाला साजेसं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल या सामन्यामध्ये. हो नक्कीच रंगतदार होणारच असं अपेक्षा करते. दिलीप नाणेफेक आपण हरलेले आहेत. नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय असता? नक्की क्षेत्ररक्षण घेतलं असतं आम्ही आणि आमच्या मनासारखे म्हणजे एकंदर आपल्या मनासारखं घडलेलं आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील संघाचा किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? जे त्यांनी सांगितले त्या टार्गेट पर्यंत आम्ही 45 ते 50 धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. चांगली गोलंदाजी होते. मात्र पहिल्या सामन्यामध्ये तू गोलंदाजी केली नाही. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर मी ज्याला टायटल दिलं क्रिकेट फर्स्ट क्लास अग्रजय चषक पिंपलासमध्ये फर्स्ट क्लास गोलंदाजी करताना मराठा पंजाब संघा विरुद्ध बलाढ्य 2-3 फलंदाजांना बॅक टू बॅक चेंडूवर बाद केला होता आणि विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता. मात्र तू या सामन्यामध्ये अतिशय महत्वाचा सामना आहे. या सामन्यामध्ये गोलंदाजी करशील का?
आणि त्यासाठी आपण प्लेयर घेतलेले आहेत बाहेरच्या बॉलिंगसाठी की ज्यांना आपण नेमलेलं आहे की तुम्ही बॉलिंग करू शकता आणि त्यांना बॉलिंग जर दिली आपण तर ते चांगला उत्तम कामगिरी करतील. आणि तसंच मी बॅटिंगमध्ये सध्या जर फॉर्ममध्ये तर मी बॅटिंगच करण्याची इच्छा करेन. तर आपल्या संघाचे हार्दिक शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज ऐशे नाणेफेक जिंकली आहे महेंद्र स्पोर्ट्स संघाचा कर्णधार देवेन उर्फ पप्प्या खारीकने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी घेऊन जातोय टॉस बॉक्स मधून सरळ आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक सिद्दीक बाबे सर अँड डॉक्टर मोरेश्वर कवळे सर. ओ टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद सुभाष जमाल. पहिल्या चेंडूवर खातं उघडलेलं आहे, शुभारंभ केलेला आहे, धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. 44 धावांचं लक्ष्य आहे. याला मात्र एक चांगला चेंडू जोरदार अपील केलं जात आहे, मात्र पंचांवर कुठल्याही प्रकारे प्रभाव नाही. पंच अपील फेटाळून लावत आहे आणि लेग बायचा इशारा करतायत. एक अवंतर धाव मिळते, धावसंख्या होते 2. 44 धावांचे एक माफक लक्ष्य आहे, परंतु कित्येक वेळा आपण पाहतो लो स्कोरिंग सामने सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात. मैरिश एंटरप्राइजेस विरुद्ध भिवंडी टायगर दोन संघामधला सामना. बाळा याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे, चेंडूला मिडॉनला थोडासा वाईडिश थर्ड्या सर्कलच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण होत आहे, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. कुठल्याही प्रकारे धोका पत्कर तयार नाही. सलामीची जोडी सचिन आणि संघाचा कर्णधार तुषार अशी सलामीची जोडी. दोन्ही युवा फलंदाज आहेत. बाळा हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण सोयरी चेंडू आहे उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि पंच शिवराम वैती यांचा इशारा येतो वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते, अवंतर धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 4. आवश्यक धावगती जर आपण बघितली जवळपास 9च्या घरात आहे, कारण 44 धावाचं जे लक्ष्य आहे. याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केलं ते कॉट बिहाइंडचा आणि याच बरोबर फलंदाज कॉट बिहाइंड तुषाराची खेळी संपुष्टात. आइए देखते हैं किस तरह से विकेट गिरा वहां पे. तुषार आउट होके चले गए. पहला झटका लगता हुआ राहुल घरत युवा अंजुर नेता शिवसेना, इन्होंने भिवंडी टाइगर्स और विश्वास मात्रे को ऑल द बेस्ट कहा है. पहिला धक्का बसतोय, स्लॉकच्या अंदर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू बॅटला हलकासा स्पर्श करून यष्टी रक्षकाच्या हातात विसरलेला होता आणि पहिला धक्का बसतोय. 4 या धाव संख्येवर तुषाराची खेळी संपुष्टात. देखना है कि न्यूनतम स्कोर मुकाबले भी काफी रोमांचक रहे हैं आदित्य ठाकरे कप में. बाळा याला स्टेप आउट झालेला आहे, फटका खेळला, चेंडू हवेत आहे आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का. मैच के लिए दोनों कैप्टन से निवेदन है अपने बॉल को चूज करना है आपको. ये देखिए निकल के मारा था, गेंद की पिच तक नहीं थे, पैरों के सामने हवा में स्ट्रोक खेला, सीधा फील्डर लालचंद तरे के पास. दूसरा झटका लगता हुआ कठिनाइयों में भिवंडी टाइगर्स 4 रन 2 विकेटों के नुकसान पे. त्रिमूर्तीची खेळी 0 संपुष्टात आलेली आहे आणि आता मात्र हॅट्रिक वर आहे बाळा. पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक पूर्ण करते का बघायचंय. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये चामुंडा वास याने अगदी पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक पूर्ण केली होती. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी आंतरराष्ट्रीय खेळातील नक्कीच उदाहरण देऊ. बाळा याला मात्र हुकचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार.
ओवर में जहां 2 विकेट गिरे थे, दूसरे ओवर में आक्रमण शुरू कर दिया है प्रशांत ने। 12 पे पहुंचा है स्कोर। जयदास की गेंदबाजी की अच्छी खबर ले रहे, 2 गेंदों में 2 चौके लगाए पहली गेंद पर, जबकि आखिरी गेंद पर भी चौका आया था बाला के। जयदास याला चांगला फटका खेळलेला आहे, गॅप मधून मात्र क्षेत्ररक्षक अडवण्यात यशस्वी होत आहे। तालमेल नाहीये, फलंदाज बाद होण्याची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद। आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक। 13 रन पे आउट होके जा रहे सचिन। तीसरा झटका लगा है 13 के योग पर। लेकिन ये मुकाबला जिस तरह से आगे बढ़ रहा है गवली सर, ये मुकाबला भी बहुत क्लोज फोटो फिनिश रहेगा। असं वाटते हा सामना सुद्धा रंगतदार अवस्थेने प्रेक्षकांना बघायला मिळते। एक चौकार लागल्यानंतर धावबाद, तालमेल बघायला मिळाला नव्हता, समन्वय बघायला मिळाला नव्हता आणि धावबादच्या रूपाने सचिन बाद झाला होता। 3 फलंदाज बाद झाले आहेत। पहिल्या फलंदाज तुषार बाद झाला होता, त्यानंतर त्रिमूर्ती शून्यावर बाद झाला होता। त्यानंतर सचिन आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय, अँकर रोल करतोय असं वाटत असताना धावबाद झालेला आहे। आता मात्र मदार असणारे प्रशांत आणि मधल्या फळीतील आधारस्तंभ विश्वास म्हात्रे, केतन घरात पिंच हिटर फटकेबाज फलंदाज यांनी पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता। अजिंक्य येतोय, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे। मयूर हा सुद्धा उपयुक्त फलंदाजी करू शकतो। स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, जवळपास 9 ते 10 स्थानापर्यंत चांगली फलंदाजी उपलब्ध आहे। जयदास यावेळेला मात्र पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोबत आहेत। पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे। आमचे तिसरे पंच रुपेश सावंत। दिलीप पाटिल, आपको अपना बॉल चुन लेना है। सारा इंडियंस के कैप्टन। थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग, थोडासा पुढे आला होता खेळण्यासाठी। त्यानंतर मग एसटीवर नेम साधला गेला होता, पंचांकडे अपील केलं होतं। पंचांनी तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे। स्टील थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग। आमचे डीजे मॅन ज्याप्रमाणे उदयाचे ठोके असतात त्यामुळे त्यांनी सुरुवाती केलेली आहे। पंच या ठिकाणी बारकाईने बघतायत। पंच रुपेश सावंत, मापोली से इस वक्त मारूफ भाभे ने जगदीश नाईक को आणि याचबरोबर फलंदाज बाद। तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी डिसिजन निर्णय आलेला आहे। चौथा झटका लगता हुआ और ये विकेट बहुत ही निर्णायक रहेंगी। बहुत बढ़िया काम किया था विकेट कीपर ने। जगदीश नाइक और महेंद्र स्पोर्ट्स को इस वक्त मापोली से मारूफ भाभे ने ऑल द बेस्ट कहा है। अजिंक्य बाद झालेला आहे आणि वडूनगर गावावरून सूरज काबूकर यांनी भिवंडी टायगर्स साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। सध्या तिने मात्र तितकीही चांगली स्थिती म्हणता येणार नाहीये, पण तो पिक्चर अजून क्लिअर झालेला नाहीये। अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे। सूरज काबूकर, आपलं हार्दिक स्वागत आहे।
आता मात्र किमॅन विश्वास येतोय. विश्वास मात्रे असा एक खेळाडू आहे की गावदेवी अंजीर असो, भिवंडी टायगर असो की चॅलेंज असो, नेहमीच चांगली कामगिरी करत असतो. यस, तालुका क्रिकेट के बहुत ही कीमती खिलाड़ी रहे हैं विश्वास मात्रे, और आज भी उनमें क्रिकेट काफी बचा हुआ है. और सबसे बड़ी बात है कि क्रिकेट को जिस तरह की फिटनेस चाहिए वो विश्वास मात्रे में मौजूद है. जयदास पुणे येथे गोलंदाजीसाठी व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. पंच गोरखनाथ पाटील, प्रमुख पंच स्क्वेअर लेगचे पंच शिवराम वैती. तीन चेंडू टाकून झालेले आहेत. जयदास याला अंध्या फाळीत फटका खेळलेला होता. क्षेत्ररक्षक मिळवला, धावबाद करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत आहे आणि पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत. तिसऱ्या पंचाला खूप बिजी ठेवलेले आमच्या मैदानी पंचांनी. पंच रुपेश सावंत पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत. यस, डायरेक्ट थ्रो लगा है और कहीं ना कहीं विश्वास मात्रे की जो सांस है वो थोड़ी सी अब तेज चल रही होंगी, क्योंकि तीसरे अंपायर को जब भी निर्णय जाता है 12 रन 4 विकेटों के नुकसान पर. थोड़ा अल्ट्रा स्लो मोशन में दिखाने की मांग की अंपायर ने. आमचे डीजे मॅन हृदयाचे ठोके जास्त वाढवत आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंचे, दोन्ही संघातील पाठीराख्यांचे हृदयाचे ठोके जास्त वाढवण्याचं काम करतात आमचे डीजे मॅन नंदेश माळी, तसेच सूर्यकांत मात्रे, हिमालय डीजे आणि नितेश डीजे. सुंदर टेलीकास्ट प्रिंस मोइस का. आणि फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी डिसिजन नॉट आउट. आता डायरेक्ट हिट केलं होतं. अति चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावमिळती धावसंख्या झालेली 14. 44 धावांचं लक्ष्य अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष बघायला मिळणार असं वाटतंय. याला मात्र चेंडू झेल होता, झेल सुटलेला आहे. बॅटला स्पर्श झाला होता, मात्र थोडासा एसटी रेषेपासून दूर. शॉर्ट थर्ड मॅचचा क्षेत्ररक्षक अलर्ट आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, मात्र कुठल्या प्रकारची धाव नाहीये. बहुत ही नाटकी क्रिकेट मैदान में चलता हुआ दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि असं वाटतंय की सामन्यामध्ये एक रंगत बघायला मिळणार आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार लागला होता, त्यानंतर कमबॅक करतोय जयदास. याला मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निधावच्या सातत्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. निधावच्या रूपाने चेंडू समाप्ती झालेली आहे. आता मात्र 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या थांबलेली आहे 14. हे पण पाहू शकता सारा इंडियनचे खेळाडू पुढच्या सामन्यासाठी सज्ज झालेले आहेत. स्वर्गीय संतोष कैलास माळी स्टँड या ठिकाणी ज्यांना आपण पाहू शकता. बिग मॅच सहारा इंडियन विथ महिंद्रा स्पोर्ट्स यानंतर होणारा सामना. आमचा मान्यवर कक्ष आमचे संदेश पाटील भिवंडीकर
हे सुद्धा त्या ठिकाणी दिसतात आमचे समालोचक आहेत आणि भिवंडी टेनिस क्रिकेट .in चे ते शिल्पकार आहेत. तिसरं षटक घेऊन येतोय उमेश. याला मात्र अतिशय सुंदर ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ही चांगली रणनीती म्हणता येईल. कुठलाही क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये नाहीये. विश्वास मात्र याची चांगली रणनीती. फक्त हलक्या हाताने खेळलेलं होतं. असं जेव्हा होतं डीप मधून जे क्षेत्ररक्षक येतात त्याचं लक्ष बरंच फलंदाजाकडे असताना थोडंसं मिसफिल्ड होतं आणि त्याचा फायदा जो मिळतो फलंदाजाला दुसऱ्या धावेची शक्यता आपोआप निर्माण होते आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 16. सामन्यामध्ये एक रंगत बघायला मिळणार आहे. उमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र टर्न केला होता चेंडूला आणि याचबरोबर फलंदाज बाद. चेंडूला वळवलं होतं. इट इज इंटरेस्टिंग टू सी इन ऍक्शन रिप्ले. असं वाटत होतं की चेंडू डाव्या बाहेर जाईल मात्र यस कॉट बिहाइंड. जोरदार अपील. वैशिष्ट्य म्हणजे की विश्वास यांनी पंचांच्या निर्णयाची वाट न पाहताच खेळपट्टी सोडली होती. जोरदार अपील केलं होतं. मयुरेशचे सपोर्टर्स संजय तरे, हरी जोशी, प्रमोद म्हात्रे, भावेश पाटील, अभिमन्यू तरे यांना आपण बघितलं. मयूर भुईर सपोर्टर्स आहेत मयुरेश एंटरप्राइजेसचे आणि संघाची चांगली कामगिरी असेल मी तर म्हणेन की सपोर्टर्सने असणं फार गरजेचं आहे. आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. उमेश यावर मात्र लॉफ्ट केलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होते का बघायचं आहे आणि दुसऱ्या प्रयत्नात झेल घेतलेला आहे. बिग ब्लो. केतन याची खेळी संपुष्टात आलेली आहे. हा मात्र एक मोठा धक्का आहे. केतनकडनं खूप अपेक्षा होत्या. आता केतन याची खेळी 0वर संपुष्टात आलेली आहे. दुसऱ्या प्रयत्नात आपण पाहू शकता तिसऱ्या प्रयत्नात झेल घेतलेला आहे. पण तो झेल घेणं महत्वाचं आहे. प्रयत्न किती केले ते महत्वाचं नाहीये. झेल जो घेतलेला आहे तो फार महत्वाचा आहे. हे पाहू शकता धर्मवीर आनंद दिघे साहेब. याचा फोटो आपण बघितला टीव्ही मॉनिटरवर. हॅट्रिक वर आहे मला वाटतं उमेश. बॅक टू बॅक दुसरा धक्का. हॅट्रिक पूर्ण करते का बघायचंय. आणि हॅट्रिक केली तर सिटी क्रिकेट मधला तिसरा गोलंदाज ठरू शकतो उमेश. याला मात्र थोडासा बाउन्सर चेंडू होता. पडल्यानंतर बाउन्स झाला होता आणि सरळ निघून गेलेला आहे. तो यष्टी रक्षकाच्या निर्धावाच्या रूपात समाप्ती झालेली आहे. कमबॅक केलेला आहे. यावेळेला मात्र स्वैर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. उजव्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झाली 17. 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उमेश यावेळेला मात्र अपील केले जाते. स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निर्धाव. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळते. उमेश यांनी आतापर्यंत या चेंडूवर फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय गवली सर उमेश याच्याकडून. उमेश यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू संघर्ष करताना दिसतोय प्रशांत.
धाव मिळण्यासाठी 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. या धावा होत आहेत की मात्र चांगली गोलंदाजी होते हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. धन्यवाद डॉक्टर मोळेश्वर गवली सर. हे आपण पाहू शकता सन्मान्य व्यासपीठ तिथे आमचे सहकारी समालोचक मोहीन भोईर सर मान्यवरांसमोर आपल्याला पाहायला मिळतात. रमाकांतजी पाटील विद्यमान उपाध्यक्ष, रमाकांतची घर जे खजिनदार आहेत म्हणजे देवानंदजी पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हरेशजी माळी सचिव आहेत. त्याचबरोबर नितीन पाटील एक जबरदस्त यष्टीरक्षक फलंदाज म्हणजे जी ख्याती आहे वीर तानाजी दापोली संघाची त्यांना आपण पाहू शकता. मोहम्मद भावे यांच्याकडून महापोलीवरून वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक साठी कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. आमचे संदेश पाटील भिवंडीकर हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि आमचे मोहन भोईर थोडासा आराम करताना त्या ठिकाणी. मोहन भोईर भिवंडीचा बुलंद आवाज. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय भिवंडी टायगर संघाची. आणि हे मयुरेश एंटरप्राइज संघाचे सर्व समर्थक खंदे समर्थक मला वाटते हरी जोशी त्या ठिकाणी आहेत. मराठा पंजाब संघाचे एक जबरदस्त इन्फॉर्म बॅट्समन. जयदश होतो गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह केला जात आहे एक्स्ट्रा गोल क्षेत्रामध्ये. अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात. यापुढे सामना मित्रांनो आपण पाहणार सहारा इंडियन्स सरवलेपाडा विरुद्ध महिंद्रा स्पोर्ट्स भादोड या 2 संघादरम्यान. नाणेफेक जिंकलेले आहे महिंद्रा स्पोर्ट्स भादोड संघाचा कर्णधार देव्यांना उर्फ पप्प्या खारीक याने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम फटका मात्र प्लेसमेंट नव्हतं. चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरच्या क्षेत्ररक्षणाकडून केवळ एकच धाव. धावसंख्या सिंगल निवडून होते ते 20. आव्हान येते 44 धावांचा. 4थं षटक मार्गस्थ आहे. भिवंडी टायगर विरुद्ध मयुरेश एंटरप्राइजेस हा सामना मित्रांनो आपण पाहतोय. लेजंड ऑफ भिवंडी विलास पाटील फॅम टीम्स भिवंडी टायगर आणि लायन ऑफ भादोड संजय मात्रे फॅम टीम मयुरेश एंटरप्राइजेस. यावेळी मात्र कॅप मधून चेंडू टोळला जातोय. कुठलीही संधी नाही. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू होतो शिमारशेवर चौकार. चौकाराने मात्र सुभाष देवाळ थोडंसं समीकरण बदललं जातंय. मनपसंत फटका खेळलेला आहे गॅप मध्ये कारण वाईड ऑफ लॉंग ऑन आहे मिड विकेट आहे. डीप वाईडिश मिड विकेटला चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 24. आता मात्र 20 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 20 धावा. अजूनही सामना संघर्षपूर्ण अवस्थेमध्ये. अजूनही बंद लिफाफ्याप्रमाणे सामना पुढे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. अगदी बरोबर. हे जे 3 चेंडू आहेत ना सुभाष देवाळ हे फार महत्वाचे ठरणार आहेत. दोन्ही युवा फलंदाज आहे दोघांकडे आणि खास करून मयूर एक क्लास क्रिकेटर आहे आणि प्रशांतकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. ऍब्सोल्युटली ट्रू. यावेळी मात्र सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क झाला नव्हता. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. जयदास फ्रंट पर मारे करारा ड्रायचा फटका डीप मधून क्षेत्र चेंडू झेपावतोय. 1 धाव पूर्ण 2री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय.
आणि प्रयत्न अयशस्वी होतोय. रॉंग वे थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्येवरती धावसंख्या ओढून होते ती 26. 7 चेंडू आणि आता मात्र 18 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 18 धावा. सुभाष धुमाल या शेवटच्या चेंडूला एखादा मोठा फटका जर लागला तर शेवटच्या षटकामध्ये मला असं वाटते की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल. निश्चितच हा चेंडू मात्र दोन्ही संघाच्या दृष्टीने एक निर्णायक चेंडू असणार आहे. यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्यावरून होते ती 28. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतं धावपालकावर. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. हे आपण प्रेक्षक पाहू शकता. मित्रांनो, हे जे दृश्य आहे हे ह्याच मैदानावर बघायला मिळू शकतं. कुठल्या मैदानावर आपण बघू शकणार नाहीयेत, कारण हे मिनी धर्मशाला मैदान आहे. भारताचा 4था कसोटी सामना आहे तो हिमाचल प्रदेश येथील धर्मशाला मैदानात होणार आहे. निश्चितच 25 मार्च पासून जो 4था कसोटी सामना खेळला जाणार आहे तर धर्मशाला या ग्राउंडवर T20 क्रिकेट मधलं जे रोहित शर्माचं गवळीसर जे शतक लगावलं होतं त्याच ग्राउंडवर लगावलेलं आहे. आणि मला वाटतं सुभाष धुमाल ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देईल असं भाकीत झालेलं आहे. निश्चितपणे, कारण कुरेटरने ते स्पष्ट केलेलं आहे. पाहूया काय घडतंय, कारण दोन्ही संघाच्या दृष्टीने निर्णायक सामना असणार, कारण दोन्ही संघ एक कसोटी जिंकून बरोबरी साधले गेलेले आहे. पण एक मात्र आहे, मला असं वाटतं की विराट कोहली या सामन्यामध्ये खेळ किंवा नाही कसोटीमध्ये थोडस डाऊट आहे, साशंक आहे. आणि तो मात्र मोठा हादरा असणार आहे, कारण विराट कोहली यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं आहे. यावेळी मात्र सीध्या प्लेटने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाजामार्फत. 5 चेंडू शेष आहेत आणि 16 धावांची आवश्यकता आहे. मात्र हे जल खूप कठीण असतात. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये घेणं तितकंसं सोपं नसतात. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. यावेळी मात्र एका चौथी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाद होतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावपा चोपाने बाद होतोय फलंदाज. पाच चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. मागच्या चेंडू मंगेश यांनी ज्याप्रमाणे जल सोडला होता. मित्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लिटिल मास्टर सुनील गावस्करचा सुपुत्र रोहन गावस्कर पहिला सामना जेव्हा वन डेचा खेळला होता तेव्हा पहिला जो गडी बाद केला होता स्वतःच्या फॉलो मध्ये झेल पकडून गडी बाद करण्याचा रेकॉर्ड केला होता. आणि एकमेव पिता पुत्राची जोडी ज्याने पहिल्या सामन्यामध्ये खेळताना आणि गोलंदाजी करताना विकेट घेतला होता. आपण दृश्य पाहू शकताय मित्रांनो. डिस्कव्हरीचं दृश्य नाही तरी मैदानाच्या बाहेरचं दृश्य आहे. पाच चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. गॅप मधून चेंडू पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळाल्या फलंदाजा. या 2 धावाने धावसंख्या ओढून होते 31. आता मात्र समीकरण धावपालकावर पाहायला मिळते. चेंडू शेष आहेत 4 आणि धावांची आवश्यकता आहे ती 13. अतिशय रंगतदार गवळीसर सामना आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही संघादरम्यान. यावेळी मात्र पंच आमच्याकडे बोलतात. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर वाईटच्या रूपाने. या सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 32. आता मात्र सुभाष धुमाल एखादा मोठा फटका भिवंडी टायगरला विजयाकडे वाटचाल करून देऊ शकतो. आणि एखादा फलंदाज बाद झाला, चेंडू डॉट झाला तर आता मयुरेश शेंडरबाजेस विजयाकडे वाटचाल करू शकतो. निश्चितच सर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आणि अशा क्रुशियल मोमेंट मध्ये असे चेंडू टाकणे
म्हणजे स्वतःच्या पायावर नव्हे तर स्वतःच्या संघाच्या पायावर ढोंडा पाडून घेतल्यासारखं आहे. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र शारीरिक भाषा ओळखून हाताला गेलेला चेंडू होता गोलंदाज मंगेश मार्फत. अप्रतिम डिलिव्हरी. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू, फायदा उचलता येत नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे क्षेत्ररक्षण टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण गवळी सर आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाकडून. अगदी बरोबर, कारण लालचंद तरे यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मी तर म्हणून आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्राईक जी आहे ती प्रशांतकडे नसेल. कदाचित हा चौकार झाला असता तर कदाचित सामन्याला टर्निंग पॉइंट ठरू शकला असता. मात्र लालचंद तरे याचं जे क्षेत्ररक्षण आहे याची दाद द्यावी लागेल. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आहे. खास करून फ्लड लाईटचे जेव्हा सामने असतात त्या फ्लड लाईटच्या सामन्यामध्ये अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण दुर्मिळ आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे फेब्रुवारीचा महिना आपण पाहतोय, 29 फेब्रुवारीचा महिना 4 वर्षानंतर ज्याप्रमाणे पाहायला मिळतोय तशा प्रकारचे क्षेत्ररक्षण असते. यावेळी मात्र आडव्या वेटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते आणि धाव संख्या सिंगल निवडून होते ती 35. 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आता पण गोलंदाजाच नेम मनात आणलं तर गोलंदाजाचा प्रतिस्पर्धी संघाला सामना जिंकून देऊ शकतोय. अगदी बरोबर आहे, कारण हे दृश्य आपल्याला बघायला मिळालं होतं. गावदेव अंजीर संघाचा जो सामना होता, सुदैवानं टाय मॅच मध्ये गावदेव अंजीर संघ विजयी प्राप्त केला होता. अजित डाकी त्या ठिकाणी आहे. नक्की चेहरा स्मित असे दिसते गावदेव अंजीर संघाचा उल्लेख केल्यानंतर. यावेळी मात्र चेंडू इष्टांच्या ओढून जातोय ना अशा प्रकारे सामना जिंकतोय. लाईन ऑफ द डॉट फ्रॉम टीम्स मयुरेश एंटरप्राइजेस. अभिनंदन मयुरेश एंटरप्राइजेस. अभिनंदन कप्तान्स. हार्ड लक भिवंडी टायगर्स. नक्कीच अभिनंदन संजयभाई म्हात्रे आणि अभिनंदन मयुरेश एंटरप्राइजेस. अभिनंदन जगदीश नाईक आणि हार्ड लक भिवंडी टायगर. हार्ड लक मयूर पाटील. हार्ड लक तुषार शेळके. हार्ड लक केतन आणि हार्ड लक विश्वास म्हात्रे. तर मित्र, जे गिफ्ट हॅम्पल आकर्षक ट्रॉफी आपण जे पाहता शिवसाई इन्फ्रा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामना थोडासा लो स्कोरिंग आहे आणि ज्याने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती जगदीश नाईक. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक. हॅलो. 16 धावांची उपयुक्त खेळी केली होती. 44 धावांमध्ये 43 धावांमध्ये 16 धावांची दोघांचा विचार आम्ही केला होता खरं तर, जयदास आणि जगदीश. मात्र आम्ही जगदीश वंडर ऑफ भिवंडी याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर करतोय. जगदीश नाईक मॅन ऑफ द मॅच. सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार जगदीश आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर शिवसाई इन्फ्रा बिल्डर एंड डेव्हलपर्स आणि मित्रो ज्यांच्याकडनी आकर्षक ट्रॉफी आम्हाला बाद झालेली आहे. सन्मान्य श्री सागरजी पाटील, मोनिश पाटील. मोनिश पाटील आपणास विनंती शाल आपण जे मॉन्जिन्स केक आहे ते प्रदान करायचं जगदीश याला. या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार शिवसाई इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर्स ज्यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच जे आकर्षक ट्रॉफी आम्हाला बाद झाली होती त्याचे प्रोप्रायटर मोनिश पाटील. त्यानंतर गिफ्ट हॅम्पल वैष्णव कोटिंग पावडरचे प्रोजेक्टचे मला वाटतं मालक सन्मान श्री विजय नथू पाटील
यांच्याकडनं एक गिफ्ट टेम्पल आम्हाला आलेलं आहे आणि ती वितरण करण्याची विनंती केली. विजय नितीनजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. त्यानंतर शिवसाई इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर सागर पाटील आपण पुढील गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. प्रभाकर मणिलाल पाटील यांच्याकडनं गिफ्ट टेम्पल आम्हाला बहाल झालेला आहे. त्यानंतर आकर्षक अशी जी ट्रॉफी आहे ती देण्याची विनंती असेल. या स्पर्धेचे सर्व ओमकार युवा संस्था आणि दिव्य अमृत वॉटर ड्रिंकिंगचे प्रोप्रायटर सन्मान श्री महेंद्रजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते. दिलीप पाटील